नमस्कार, मैक्स महाराष्ट्र में आपका सर्वांचे स्वागत है। नमस्कार, मैक्स महाराष्ट्र में आप सभी का स्वागत है। दो लैंग्वेज में बात करने की सबसे बड़ी वजह है कि हमारा मैक्स महाराष्ट्र जो है हिंदी में भी है और मैक्स महाराष्ट्र मराठी में भी है। बात करने के लिए आज बिहार चुनाव पर हम बात करेंगे। बिहारच्या निवडणुकांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आमचे सहयोगी जे आहे सुभाष गिरी आपल्यासोबत आहे, विजय गायकवाड आहेत। विजय, सकाळी आम्ही तर सुभाषशी बोललो की बिहारमध्ये जे धावपळ सुरू आहेत, कोण तिकडे जिंकणार आहेत, बिग बॉस कोण होणार। पहिला मला तुला विचारायचं, तू काय बघतो की जे तेजस्वी यादव सकाळपासून एकदम ट्रेंडिंग मध्ये होता की लोकांना असं वाटत होतं की तेजस्वी यादव जिंकणार आहे, पण आता नितीश कुमार पुढे जाताना दिसतंय। मला सुरुवातीलाच एक सांगायचं आहे की अमेरिकेच्या निकालासाठी आपण 5-5 दिवस वाट पाहतो। काही तास जर वाट पाहून निकालाची पूर्ण परीक्षण जर केलं, तपासणी केली आणि निष्कर्षापर्यंत आलं तर योग्य राहील नव्हतं। सुरुवातीच्या टप्प्यात नक्कीच महागठबंधन आघाडीवर होतं, परंतु एनडीएने आघाडी घेतली हे जरी खरं आहे तरी अंतिम निकाल येऊपर्यंत काय थोड्याच वेळापूर्वी इलेक्शन कमिशनची प्रेस कॉन्फरन्स झाली। जवळपास 4,10,00,000 लोकांनी मतदान केलंय आणि आतापर्यंतची जी मोजणी झाली आहे ती फक्त 91-92 लाखापर्यंतच झाली आहे। त्यामुळे जर विचार केला तर 20-25% फक्त मतं मोजली गेली आहेत, त्यावर आधारित हे ट्रेंड आहे। त्यामुळे अंतिम निकाल आतापर्यंत हाती आलेले नाहीत। आता निवडणुकीची पद्धत बदलली आहे, मतमोजणीची पद्धत बदलली। जवळपास 35 मतमोजणीच्या ज्या फेऱ्या होणार आहेत त्यानंतरच निकाल स्पष्ट होईल। त्यामुळे आपल्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावं लागणार आहे आणि फार काही फरक नाहीये। म्हणजे जर भाजप निश्चितपणे आघाडीवरती आहे, त्यापाठोपाठ जे जेडीयू आहे ते जवळपास 67 जागांवरती आघाडीवर आहेत आणि हा फरक जो आपण मगाशी जसं चर्चा केली की अगदी काही हजारां मतांचा फरक आहे, त्याच्यामुळे चढउतार होऊ शकते। मला वाटतं आपण अंतिम निकाल येऊपर्यंत वाट पाहिली पाहिजे आणि त्यानंतरच निष्कर्ष केले पाहिजे। नक्की आपण सुभाष जी से पण बोलिया। सुभाष जी, जिस तरह से जो है 1000 सीट ऐसी है बिहार में कि जहाँ पर जो है माफ कीजिएगा 47 सीटें ऐसी है जहाँ पर 1000 वोटों का जो है फर्क आ रहा है। अगर उसमें से 20 सीटों पर भी अगर कोई भी अगर पार्टी जेडीयू की बात करे या फिर महागठबंधन की बात करें, अगर वहाँ बढ़त मिलती है 20 सीटों पर तो वो बिहार का जो है किंग साबित हो सकता है। किस तरह से देख रहे हैं? शुरुआत में हमने देखा था कि सवेरे कोई और आगे था और अब पलड़ा जो है किसी और के हाथ में है। बिल्कुल, बिहार विधानसभा के चुनाव के अंदर बोलते हैं ना एकदम बिल्कुल किल्ली, जैसे वो किल्ली रहती है वो पूरी तरह से फंस चुकी है। सुबह आपने देखा महागठबंधन जो है सबसे आगे चल रहा था और अभी अभी जो एनडीए का जो है जो रुझान काफी आगे निकल चुका है। ऐसा कयास लगाया जा रहा है कि जो नीतीश कुमार है, भले ही एक सबसे बड़ी खबर है, बिग न्यूज है कि अब तक के जो है बिहार के जो राजनीतिक जो बैकग्राउंड था, भारतीय जनता पार्टी वहां पर लालू प्रसाद यादव की पार्टी रही है, मतलब तमाम कांग्रेस ने भी राज किया है, लेकिन पहली बार ऐसा हुआ कि भारतीय जनता पार्टी सबसे बड़ी पार्टी बन करके बिहार में उभरी है। मतलब आज बीजेपी के बढ़ने के बाद ऐसा मतलब कयास लगा जा रहा है कि मतलब कोई आज जितने भी आपको मनोज जी बता दूं, मैं विजय भाई आपको बताना चाहता हूं कि जितने भी सारे एग्जिट पोल ने किया था, सब आज एग्जिट पोल बिल्कुल काल्पनिक, ऐसा किसी का भी एग्जिट पोल जिस तरह से अभी पूरा एग्जिट पोल का ये था राष्ट्र बिहार के अंदर मैं देख रहा हूँ, बाकायदे एक दो हमारे जो मित्र हैं उनसे बात कर रहा हूँ, पूरे राष्ट्रीय जनता दल जो कार्यालय है वहां पर पूरा शोर शराबा उत्साह के साथ लोग बैंड बाजा के साथ पूरी तैयारियां में लगे हुए। वहीं पे नीतीश कुमार की जो पार्टी पूरा सन्नाटा लगा हुआ है। मतलब बीजेपी के लोग भी और जो जनता दल यूनाइटेड के जो कार्यकर्ता है, बिल्कुल मायूसी हुई ये सब एग्जिट पोल को देकर के। एग्जिट पोल मुझे लगता है कि बिहार के पहले भी उत्तर प्रदेश चुनाव के वक्त भी एग्जिट पोल ने धोका दिया। विजय, तुला काय वाटतं की एक्झिट पोल जे आपण ठरवतात की एक्झिट पोल बघून जे तयारी करतात, बिहारमध्ये ते पोस्टर्स आणि ते लागले होते रात्रीपासून की मुख्यमंत्री झाले तेजस्वी यादव, हे एक्झिट पोलवर किती भरोसा करायचा? आता गणित एकदम बदलताना दिसतं। नाही, भारताच्या राजकारणामध्ये कधीच एक्झिट पोल हे यशस्वी ठरलेले नाही। आतापर्यंतचा इतिहास आहे, म्हणजे वाऱ्याच्या वेगाबरोबर किंवा लाटेच्या दिशेने जे कल येतात तेच एक्झिट पोल असतात। मला वाटतं की तेजस्वी यादव यांनी परवा जे काही विधान केलं होतं की कुठेही घाई करू नका, कुठेही कार्यकर्त्यांना उन्माद करू नका, आपण पूर्ण निकाल येऊपर्यंत वाट पाहू, त्यानंतरच आपण सेलिब्रेशन करू, अशा पद्धतीचं मला वाटतं एका परिपक्व राजकारणाचं ते विधान आहे। त्याच्यामुळे एक्झिट पोल हे काही आताही खरे सांगता येत नाही, परंतु आपण ज्या पद्धतीने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जशी चर्चा केली की अगदी जे काही मतांची टक्केवारी म्हणता येईल किंवा जे काही डिफरन्स आहे आघाडीवर असण्याचा तो फार कमी आहे। त्याच्यामुळे मतदानाचे पारडं पुन्हा देखील फिरू शकतं। मला वाटतं संध्याकाळपर्यंत जेव्हा अंतिम निकाल येतील
त्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. आणि एक विचारायचं होतं तुला की गेल्या म्हणजे 2015ला जे चित्र होतं ते आरजेडीची 80 सीट होती आणि भाजपचे 53. पण आता एकदम उलट दिसतो आपल्याला. भाजप 80च्या जवळपास जाताना दिसते आणि आरजेडी एकदम 40 आणि 50च्या मध्ये आहे. म्हणजे काय एवढं गणित बिघडलं की जेडीयू पासून स्थानिक लोक नाराज आहे नितीश कुमारला आणि मोदींची पसंती म्हणजे मोदींना लोकांनी परत पसंत केलं बिहारमध्ये. निश्चितपणे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने भाजपने आक्रमक प्रचार केला आणि थेट नितीश कुमार यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केलं, त्याच्यानंतरही दिसत होतं की नितीश कुमार यांची जादू संपली आहे बिहारमध्ये. परंतु नितीश कुमार यांनी भावनेचं राजकारण केलं की माझी ही शेवटची निवडणूक आहे आणि याच्यानंतर मी काही राजकारणातून निवृत्ती गेली. या पद्धतीने मला वाटतं सहानुभूतीचा थोडाफार प्रमाणात तरी फायदा नितीश कुमार यांना झाला, किंबहुना याच्यापेक्षा वाईट अवस्था कदाचित इलेक्शन मध्ये झाली असती. आणि जशा पद्धतीने सुरुवातीपासून असा प्रचार केला की मोदी तुमचे बैर नाही लेकिन नितीश कुमार देणारे खैर नाही, अशा पद्धतीचं जे काही चित्र आहे ते या निवडणुकीमध्ये मला तरी दिसतंय. काय वॅक्सिन चाललं? वॅक्सिन तर काय म्हणजे निश्चितपणे म्हणजे जनता हुशार असते. जनता काही अशा बुलबुल्यांना कधी प्रलोभित होत नाही, हे या निकालातून दिसतंय. मला वाटतं ग्राउंडवरती तेजस्वी यांनी काम केलंय, तर त्या प्रमाणात त्यांना रिफ्लेक्शन पण दिसतंय मतामध्ये आणि एक जनमताचा कल आहे, एक पर्यायी मजबूत तर ते चुनावी हम वादे कहे या जो भी कहे, बिल्कुल असर तो गिरता है, क्योंकि बिहार एक पिछड़ा जो है, वहाँ पे कमजोर लोग ऐसा ही रहते हैं. जरूर कोई ना कोई की अगर आगे वैक्सीन आती है और उन्हें फ्री में मिला तो जरूर इसका तो फर्क पड़ता ही है. लेकिन इसके बावजूद ये जो नीतीश कुमार की जो छवि है, अभी आप देखिए 2015 का जो विधानसभा चुनाव था, बीजेपी ने उड़ी मारी, नीतीश कुमार से गठबंधन तोड़ करके अकेले चुनाव लड़ी, वहां पे मुंह की गिरी. और देखो इस बार वही कहावत है ना, वो गीता में कृष्ण भगवान ने कहा है ना कि जो होना है होकर रहेगा. बीजेपी वाले खुद अंदर अंदर उनको ये खुशी होगी और मतलब अंदर अंदर कई प्रश्न उनके निर्माण होते होंगे कि 2015 का चुनाव मैंने अकेले के बिहार में अकेले दम पे, जैसे उत्तर प्रदेश में बीजेपी का राज है, बनाएंगे तो वहां पे बीजेपी का हार हो गई. और अभी जो नीतीश कुमार को जब सीएम घोषित किया था, एक बड़ी खबर आ रही है, एक बड़ी ब्रेकिंग येतोय की भाजपचे जे प्रदेश अध्यक्ष आहे विजय ते बोलतात की नितीश कुमारच हे मुख्यमंत्री असणार आहेत. कारण की आजच्या अगोदरच्या शो मध्ये आम्ही चर्चा करतोय, तू नव्हता, तुलाही विचारायचं आहे की जसं महाराष्ट्रामध्ये गणित होतं की भाजप पुढे गेली तर शिवसेना आणि भाजपमध्ये अशी चुरस झाली की शिवसेना पुढे गेल्यानंतर की आमचा मुख्यमंत्री व्हावा, असंच आम्हाला असं वाटत होतं की भाजपचं आता जसं प्लसमध्ये दिसत आहेत की भाजपचा मुख्यमंत्री असेल. पण आता भाजपचे प्रदेश अध्यक्ष संजय जायस्वाल बोललेत की मुख्यमंत्री नितीश कुमार असेल. तुला काय वाटतं की फक्त स्टेटमेंट केलं की काय लोकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये हे सगळं यासाठी केलं? मला कसं वाटतं की भाजपचा याच्यामध्ये दूरदर्शीपणा दिसतोय. म्हणजे नड्डा हे जरी आता राष्ट्रीय अध्यक्ष जरी असले तरी थेट अमित शहाच कंट्रोल करतायत पक्ष. त्यांनी बिहारमध्ये कंपेनिंग केलं, आता वेस्ट बेंगाल त्यांनी टार्गेट केलंय. मला वाटतं ही खेळी होती भाजपची, जेणेकरून नितीश कुमार यांना पोर्ट्रेट केलं जाईल आणि आता कदाचित काही दिवसासाठी ते कदाचित जर बहुमत मिळालं तर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री देखील करतील. एकंदरीतच आपण पाहिलं गेल्या 1-2 वर्षामधला जर प्रवास एनडीए मोठ्या प्रमाणात फुटली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने पंजाबमध्ये अकाली दल कितीतरी वर्ष त्यांच्या बरोबर आहे, सगळ्यात जुना पक्ष शिवसेना महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच भाजपला हे माहिती आहे की ज्या पद्धतीचं राजकारण ते करतायत तर एक हाती ते पूर्ण देशावर सत्ता करू शकत नाही. त्यामुळे त्यांना सहयोगी पक्ष आवश्यक आहेच. आंध्रमध्ये पण ते प्रयत्न करतायत जगनमोहन रेड्डी यांना बरोबर घेण्याचा आणि नवे मित्र जोडण्याचा. त्यामुळे एखादं राज्य जरी हातातून गेलं तरी एक भाजपची जी सर्वसमावेशक भूमिका आहे, सबका साथ सबका विकास, ही घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. आणि भाजपने या मागच्या काळातही राजकारण पाहिलं, 2014 पासून आपण पाहतोय की देशामध्ये सत्ता राहिली पाहिजे किंवा राज्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस करून किंवा नंतरच्या टप्प्यामध्ये ते राज्य जरी विरोधाला दिलं आणि काही त्यांचे आमदार फोडून किंवा तिथे डिस्टॅबिलिटी करून पुन्हा सत्ता मिळवायची. कर्नाटकमध्ये त्यांनी केलं, मध्य प्रदेशमध्ये केलं. तशाच काही फॉर्म्युले ते वापरू शकतात भविष्यामध्ये, असं माझं निष्कर्ष आहे. आप क्या कहेंगे जिस तरह से मुख्यमंत्री को आज सबसे बड़ा भारतीय जनता पार्टी बिहार में देखिए नंबर 1 पार्टी बन गई है.
बिहार के अंदर, बिहार के जैसे सुशील कुमार मोदी हैं, वहाँ पे अपने आप को खुद को मुख्यमंत्री बिल्कुल। बनने के लाख कोशिश कर रहे हैं। बीजेपी की इच्छा है कि हमारा बिहार में जो है उत्तर प्रदेश की तरह उसका मुख्यमंत्री बने, लेकिन वो कैसे कहते हैं ना, कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता, जी बहुत चाहता क्या करे हौसला नहीं होता। बिल्कुल उल्टा गेम हो गया। तो लेकिन बीजेपी के यहाँ तक अमित शाह बीजेपी के गृह अध्यक्ष रह चुके हैं, गृह मंत्री हैं, उन्होंने बयान दे दिया। बीजेपी के प्रधानमंत्री ने कई इन्होंने भी बयान कर दिया। मतलब भारतीय जनता पार्टी बार बार बोलते आ रही है, सीधा स्पष्ट संकेत दे दिया है कि बीजेपी की सीट चाहे ज्यादा रहे या कम रहे, लेकिन हमारे नेता जो है नीतीश कुमार ही मुख्यमंत्री बनेंगे। महाराष्ट्र में ऐसा नहीं था, महाराष्ट्र में छिपा छिपाया था, बाद भले यहाँ पे बगावत हुआ जो भी ऐसा क्या, लेकिन बिहार की स्थिति बिल्कुल साफ है। अगर और मुझे नहीं लगता कि इस मुख्यमंत्री को लेकर, हाँ बीजेपी के अंदर भले बहुत सारे प्रश्न अंदर अंदर लड्डू फूटते होंगे, वो अलग चीज है, लेकिन वहाँ पे बीजेपी के बड़े नेता 48 और 74 मीन्स लगभग 30 सीटों का फर्क दिखाई दे रहा है जेडीयू और बीजेपी में। 30 सीटों की बढ़त बीजेपी की दिखाई दे रही है, जेडीयू का ग्राफ म्हणजे विजय 30 सीटें कम दिखाई दे रही है जेडीयू। होता है मनोज जी, क्या होता है कि बहुत सारे जो कैंडिडेट के ऊपर जो है डिपेंड होता है। आज युवाओं का जमाना है, बहुत सारे। अब देखिए सबसे बड़ी बिग न्यूज है कि जो पटना की जो बांकीपुर विधानसभा सीट है, जो मुंबई में जो है शत्रुघ्न सिन्हा रहते हैं, वहां पे जो है बीजेपी से 2-3 बार जो है वहां पे सांसद रहे हैं। वहां पे माना जाता है कि जो पटना जो राजधानी है, बिहार की राजधानी है, जो बांकीपुर जो विधानसभा सीट है, जो श्रीवास्तव कायस्थ समाज के, वैसे भी आपको बता दूं मैं कि बिहार के अंदर जो है, बिहार की आप राजनीति में देखे जाएंगे तो वहां पे जातिवाद जो है हावी है। वहां पे आप देखेंगे कि भारतीय जनता पार्टी के पक्ष में जो है सवर्णों का, वहां पे राजपूत और जो ब्राह्मणों का जो है पूरी तरह से बीजेपी की तरफ रहा है। अच्छा, वहीं पे अगर आप ओबीसी जो फैक्टर करेंगे, जो ओबीसी फैक्टर है वो जो नीतीश कुमार ने बहुत ही संभाल करके उन्होंने रखा है। और खास तौर से देखिए महिलाओं का जो दारूबंदी जो हुआ, तो महिलाओं का भी जो पिटारा जो धीरे धीरे जो खुल रहा है, तो जो दारूबंदी किया था, जो बोलते हैं ना, जो श्रेष्ठ जो मतदाता रहते हैं, जो गंभीर मतदाता है, वो पूरी तरह से नीतीश कुमार के साथ जा रहा है। वही भले ही शुरुआती दौर में महागठबंधन को जो हमने देखा कि जो रुझान बढ़ रहा है, लेकिन इस जो भीड़ जो महागठबंधन की जो तेजस्वी यादव के जो सभाओं में जो भीड़ जो देखी जा रही थी, और जो अभी वोटर जो बदल रहे हैं, ऐसा लग रहा है कहीं ना कहीं हुड़दंगी, और जो रहता है ना कि वो कन्हैया कुमार को भी देखो, वो भी एक उभरे हुए थे, लेकिन पिछले लोकसभा चुनाव में जो है मुंह की खा गई। तो जो भीड़ जुटाना एक अलग बात है, और जो गंभीर जो मतदाता है आज भी बरोबर आहे। कन्हैया का आपने जिक्र किया की विजय कन्हैया कुमार म्हणजे लेफ्टिस्टला आता 19 सीट्स दाखवते ते, म्हणजे चांगली गोष्ट म्हणून आलं की कशासाठी, म्हणजे जसं ग्रोथ झालेला आहे 19 सीट इथे दाखवत आहे वामपंथींना, की पुढची साईन काय तुला काय दिसतंय? निश्चितपणे म्हणजे मला असं दिसतं याच्यामध्ये की लोकांना पर्याय हवे, आणि योग्य पर्याय दिसला, तिथे सिरियस नेतृत्व जर दिसलं तर लोक निश्चितपणे मदत देतात. हा आतापर्यंत भारतीय राजकारणाचा अनुभव आहे. आणि लोक जरी बिहार पिछडा आणि मागास असं राज्य असलं तरी जनता हुशार असते, आणि ती आपला नेता योग्य पद्धतीने ठरते. मतदानाच्या वेळेस कितीही प्रलोभनं दाखवले तरी योग्य मतदान देऊन आपला नेता आणि योग्य पक्ष सत्तेवर असेल याची काळजी घेते, आणि त्याच पद्धतीचा हा निकाल आहे. आपण त्या जनमताचा अनादर करता कामा नये. एक्झिट पोल भले काही असतील, परंतु मतदार हा सुजाण असतो आणि तो योग्य पद्धतीनेच मतदान करतो. म्हणजे काँग्रेसचा महाराष्ट्रासारखं इथे गणित दिसतंय की ते तेजस्वीचा उदय झालेला, पण काँग्रेसचा एकदमच ग्राफ खाली दिसतोय जाताना, की काँग्रेसला आता काय करावं? निश्चितपणे नेतृत्व हाच त्यामधला एक मोठा अडसर आहे. मला असं वाटतं की सातत्याने म्हणजे काँग्रेसचं अध्यक्षपद अजून परमनंट असं ठरत नाही. एक देशव्यापी एक खमक नेतृत्व लागतं, जे नेतृत्व लीड करू शकेल अशा पद्धतीने काही गेल्या काही दिवसात दिसत नाही. म्हणजे एकतर राहुल गांधी ते नेतृत्व देण्यात कमी पडतायत का? खरं तर काँग्रेस नेतृत्वानेच याची मीमांसा करायला पाहिजे, एक आत्मपरीक्षण करायला पाहिजे. प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पुरत्या मर्यादित आहेत, त्यांना देशामध्ये आणायचं काय हा निर्णय होऊ शकत नाही. सोनिया गांधींच्या स्वतःच्या तब्येतीचे इश्यूज आहेत, ट्रीटमेंट सुरू आहेत असं सांगितलं जातं. एक असं खमकं नेतृत्व गांधी परिवार असेल किंवा गांधी परिवाराच्या बाहेर असेल, तर हे देण्यामध्ये काँग्रेस कुठे कमी तरी पडतंय हे दिसतंय. आणि त्याचा परिणाम हा गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसलाय, बिहारमध्ये आता निवडणुका पार पडतात त्या ठिकाणी दिसतंय. मला वाटतं खमकं नेतृत्वाची गरज आहे काँग्रेस. बिल्कुल, जाते थे आपसे भी जानना चाहूंगा गिरी जी कि क्या कांग्रेस
का जो पतन दिखाई दे रहा है, या कांग्रेस साथ में भले लेकिन लोग पसंद नहीं कर रहे। बिल्कुल, देखिए मनोज जी, बिहार के अंदर जो है कांग्रेस का कोई चेहरा ही नहीं है। अभी आप एनडीए के पास जो नीतीश कुमार जैसा सुशासन बाबू जो है, पढ़े लिखे, जो एक मजबूत चेहरा है, भले ही जो है मतलब बीजेपी की सीटें आगे बढ़ गई हो, लेकिन नीतीश कुमार जो है और एक ऐसे मुख्यमंत्री है, कोई भले ही बीजेपी ने 19 लाख नौकरियां देने का वादा कर दिया, राजद ने जो है 10 लाख नौकरियां देने का अपने मैंने, लेकिन नीतीश कुमार ने सीधा सीधा जो बिहार की जनता को स्पष्ट संकेत दे दिया कि भाई देखो, बिहार जो है ये कोई गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक की तरह जो है चमचमाती हुई चिमनिया नहीं है, कोई समुद्री किनारा का राज्य नहीं है, कृषि प्रधान राज्य है। हमने बहुत कोशिश की कि वहां पे कंपनियां लगाना, मतलब कोई झूठ बोलना हो जो करने उनके अंदर ये नहीं है। भले ही कुछ सीटें इधर उधर हो सकती है, लेकिन एनडीए के पास एक मजबूत नेता और बीजेपी भी स्वीकार कर चुकी है, और बीजेपी जो है अपने आप को, जो 2015 का जो चुनाव था उसमें जो है हार का जो है उसके ये हो चुकी है। तो नीतीश कुमार को बीजेपी ने किया, उन्होंने अपना मजबूत जो है नेता पकड़ के रखा। वही दूसरी तरफ देखा जाए तो कांग्रेस भले ही राष्ट्रीय पार्टी है, लेकिन आज तेजस्वी यादव ने अकेले लड़ाई लड़ी, उन्होंने अपने जहां तक है जो है महागठबंधन को जो कुछ अपने सीटें जो है, जो पिछले जो विधानसभा चुनाव 80 सीटें थी, अब इस बार जो है थोड़ा इधर उधर होती दिखाई दे रही है। कहीं ना कहीं कांग्रेस जो है वहां पे पिछले विधानसभा में जो 27 एमएलए कांग्रेस के थे, लेकिन अभी देख रहा हूँ कि कांग्रेस इस बार जो है 70 सीटों पर चुनाव लड़ी, एक बहुत बड़ा आंकड़ा था, लेकिन कहीं ना कहीं देख रहा हूँ जो संतोषजनक जो है कांग्रेस का जो है वहां पे बिहार में वो नहीं दिखाई, चूंकि उसका मेन कारण है कि बिहार के अंदर कांग्रेस का कोई दमदार चेहरा जो रहते हैं ना, हर राज्यों में एक दमदार चेहरे की जरूरत होती है, चाहे महाराष्ट्र हो, बिहार हो, उत्तर प्रदेश हो, तो कहीं ना कहीं चेहरे का जो है बिहार के अंदर अभाव। लेकिन एक विजय, शेवटचा मला प्रश्न विचारायचा आहे की जसे 10 लाख नोकऱ्या देणारे असं आश्वासन केलं होतं, महागठबंधनाने केलं होतं, मग लोकांची गर्दी जमली आणि जे युवक होते ते लोक आकर्षित झाले की त्यांना नोकऱ्या मिळणार. जेडीयूचा असं कोणतंही असं मोठं कमिटमेंट नव्हतं, पण आता लोकांना वाटलं की जेडीयूकडनं काही अपेक्षा आपण करू शकत नाही आणि ते लोक आपल्याला नोकरी देऊ शकत नाहीये. नोकरी हा मुख्य मुद्दा होता बिहारचा. म्हणजे जसं आपण बघितलं आता सगळं लॉकडाऊनमध्ये की लोक चालत चालत बिहारपर्यंत, मुंबई असो किंवा राज्य, भरपूर असे स्टेट होते, तिकडनं लोक बिहारमध्ये गेले. नोकऱ्या नव्हते लोकांकडे, कारण स्टेट, त्यांच्या स्वतःच्या स्टेट सोडून ते दुसऱ्या राज्यात जाऊन नोकऱ्या करतात, आणि तो नोकरी एक मुख्य मुद्दा आहे. निश्चितपणे म्हणजे नेतृत्व हे सक्षम असणं गरजेचंच असतं, आणि खोट्या वाद्यांना कधी जनता भुलत नाही असं मला वाटतं. मोदींनीही तिथे प्रचाराच्या सभा घेतल्या आणि डबल इंजिनची भाषा केली. मला वाटतं ते कुठेतरी लोकांना आश्वासक वाटलं असतं. म्हणजे राज्याच्या मर्यादा हे असतातच, म्हणजे एकटं महाराष्ट्र काही करू शकत नाही. म्हणजे जरी शेती हा विषय राज्यापुरता मर्यादित जरी असला तरी केंद्राचा सपोर्ट लागतो. म्हणजे कदाचित मोठा इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं असेल, तिथे गुंतवणूक निर्माण होणं गरजेचं असेल, तर तुम्हाला एक सकारात्मक राज्याची भूमिका आणि त्याला सकारात्मक असा केंद्राचा सपोर्ट हा असणं गरजेचंच असतं. आणि कदाचित त्या मतदारांनी जे बोलून तेजस्वी यांच्या मागे गेले असतील, त्यांनी तो विचार केला असेल, आणि ज्या पद्धतीने जेडीयू किंवा नितीश कुमार यांनी काही असे मोठे वादे केले नाही की आकर्षित करता येईल, तर त्यांना त्यांच्या मर्यादा ठाऊक असतात. मला वाटतं डबल इंजिनची भाषा कदाचित त्या मतदारांना भावली असेल, आणि त्याच हिशोबाने त्यांनी, आणि होऊ शकतं, कारण की निवडणुकांचा अगोदर महाराष्ट्र आणि बिहार, मुंबई बिहार, सुशांत सिंग राजपूत हे सगळे विषय गाजलेले होते की ट्रिपल इंजनची सत्ता कशी चालते ते बिहारच्या लोकांनी टीव्ही मध्ये बघितलं असेल, चर्चा खूप झाली असेल या विषयावर. म्हणून मला असं वाटतं की लोकांनी निर्णय घेतला असेल. गिरीश जी क्या कहेंगे? नहीं, बिल्कुल बिल्कुल, आज देखा जाए देवेंद्र फडणवीस जो है वहाँ पे पूरे महाराष्ट्र में आप लोगों ने देखा होगा, पूरा वीडियो वायरल हो, मोदी जी सबसे ज्यादा बिहार को प्यार करते हैं। ठीक है, चुनाव के अंदर जो मोदी जी तो कहीं भी जाते हैं तो बोले महाराष्ट्र में आते हैं तो भी बोलते हैं कि महाराष्ट्र आपको प्यारा है। ठीक है, चुनाव के अंदर कोई इसमें गलत नहीं है, हर राज्य अपने भारत जो है सब मिला जुला हुआ है, सबकी अलग अलग ऐसा ही है। तो यहाँ पे देखा जाए तो महाराष्ट्र के बहुत सारे जो है बीजेपी के नेता हो, विनोद तावड़े हो, जो छोटे छोटे कार्यकर्ता, बहुत सारे बीजेपी के पूरा डेरा बिहार में डाला हुआ था, और जो प्रलोभन जो कहीं न कहीं वो था, नीतीश कुमार ने तो उनका कोई वैसा ये नहीं था ऐसा। तो जो बिहार का जो चुनाव में जो बीजेपी ने 19 लाख नौकरियां जो देने का जो वादा किया, चूंकि क्या है कि बीजेपी उसमें सेफ है, गद्दी तो नीतीश कुमार ने संभाला हुआ, तो कहीं ना कहीं जो है सीधी सी बात 15 साल जो है, हाँ, मुख्यमंत्री रहने के बाद आदमी को थोड़ा थोड़ा, इसके लिए कहीं ना कहीं नीतीश कुमार की सीटें घट रही है और बीजेपी की जो है कहीं ना कहीं बढ़त है। लेकिन बीजेपी और जो जेडीयू का जो गठबंधन है मजबूत है, और बिहार के ऊपर जो है कहीं ना कहीं महागठबंधन के ऊपर जो है भारी पड़ता दिखाई दे रहा है उनको। कहीं ना कहीं जो बुजुर्ग मतदाता हैं, और आप देखेंगे तो जो युवा पीढ़ी है, जो 25 से 30 साल के जो मतदाता है,
कहीं ना कहीं महागठबंधन और तेजस्वी यादव की तरफ जो है जो ओबीसी फैक्टर है, यादव है, मुस्लिम है, जो कुछ जो फैक्टर है वो बिल्कुल जाते दिखाई दे रहा है। लेकिन वहीं पे जो पढ़े लिखे मतदाता है, जो गंभीर मतदाता है, जो महिलाओं का जो दारूबंदी ने जो नीतीश कुमार ने जो लाए थे, तो आज भी सुशासन बाबू का जो है भले ही सीटें कम ज़्यादा होती रहती है। अभी आप देखेंगे तो पिछली बार 2015 बीजेपी की भी सीटें कम हो रही थी, उस समय तो मोदी लहर पूरे चरम पर थी। तो ऐसा नहीं बोल सकते हैं, इतना ही आप बता सकते हैं कि बीजेपी ने भी इस बात को माना है कि हमारा गठबंधन मजबूत है, हमारे मजबूत नेता नीतीश कुमार हैं, और वो जो उनका फैक्टर कहीं ना कहीं जो है सारे एग्जिट पोल फेल होते दिखाई दे रहे हैं, और आगे जाकर देख रहा हूँ कि कांटे की टक्कर दिखाई दे रही है। बिल्कुल बीजेपी ने माना तो है गठबंधन उनका मजबूत है, लेकिन देखना ही होगा कि उनका गठबंधन कितना मजबूत है जब पूरे आंकड़े क्लियर हो जाएंगे, शाम तक पूरे चित्र क्लियर हो जाएंगे कि आखिर किसके पास कितनी सीटें, उन सीटों के ऊपर ही तय होगा। क्योंकि हमने देखा है जब जब जिस किसी पार्टी के जो है आंकड़े बढ़े तो उनकी बात करने की जो है लँग्वेज बदली है। जसं सुरुवातीला मी सांगितलं होतं की बिहारमध्ये जे निवडणूक आता काँग्रेस आणि महागठबंधनचे जे सरकार आहेत, तेजस्वी यादव, त्यांचे आकडे जर आपण पाहायला गेलो तर खूपच मागे दिसत आहेत आपल्याला, 102 103 वर दिसत आहेत। पण नितीश कुमार जे एनडीएचे जे आकडे आहेत त्यामध्ये नितीश कुमार 130 म्हणजे जवळपास त्यांनी आकडा पार केलेला आहे, बहुमताचा आकडा पार केलेला आहे। आपण परत थोड्या वेळाने परत या विषयांवर चर्चा करूया की कोण बिहारचा सरताज कोण असेल, बिहारचा बिग बॉस कोण असेल, आणि बिहारमध्ये आता जसं थोड्या वेळा अगोदर आपण चर्चा केली होती की भाजपचे नेते पुढे आले आणि त्यांच्या अध्यक्षांनी स्वतः मान्य केलेलं आहे की बिहारचा मुख्यमंत्री नितीश कुमार असेल। पण जसं गणित आहे, जशी आकडेवारी दिसत आहेत की भारतीय जनता पार्टीचे जे आकडे आहेत जवळपास 70च्या वरती दिसत आहेत। आता बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल थोड्या वेळाने आपण या विषयावर चर्चा करूया। पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, सबस्क्राईब करा आमच्या मॅक्स महाराष्ट्र मराठी, हिंदी आणि लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार। नमस्कार, धन्यवाद।